नमस्कार मित्रांनो, तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज तुम्ही बघत असाल आपण तुरीमध्ये कोणतं तणनाशक वापरायचं त्याच्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे। 17 जूनला आपण तुरीची लागवड केली होती, आज झाली तर 20 दिवस। आता 20 दिवसानंतर आपल्याला तुरीमध्ये कोणतं तणनाशक वापरायचं, मग तुमच्या तुरीमध्ये असा केना असू द्या, त्यानंतर असं काँग्रेस गवतही असू द्या, म्हणजे रुंद पानाचं तण असू द्या, गवत वर्गीय तण असू द्या, कुठल्याही प्रकारचं तण असू द्या, तुरीसाठी हे एकदम शिफारस आहे। तुरीला कुठल्याही प्रकारचा शॉक बसत नाही आणि आपलं तण नियंत्रण सुद्धा होणार आहे। मग या तणनाशकामुळे काय होणार, आपल्याला पुन्हा मशागतीचा खर्च येणार नाही आणि तुमची खुरपणीच्या पैशामध्ये सुद्धा बचत होणार आहे। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार। तर मित्रांनो, त्याचं प्रमाण किती वापरायचं, वापरताना काय काळजी घ्यायची, त्याचा खर्च किती, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि सर्वात आधी आपल्या ॲग्री सरकार चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, तुम्ही सबस्क्राईब करतालच तर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला भेटतात। सबस्क्राईब करायला फुकट आहे, खाली सबस्क्राईबचं बटन आहे, आधी सबस्क्राईब करून घ्या। तर नमस्कार मित्रांनो, मी ऋषी मोठे पाटील आणि तुम्ही पाहतात ॲग्री सरकार। तर बघत असाल मित्रांनो, आता तूर तर आपली एकदम चांगली उगवून झाली, 17 तारखेला पेरली होती, पण आता याच्यामध्ये केना दिसायला लागलाय, हराळ दिसायला लागली। त्यानंतर मागच्या वर्षीचा हरभरा जो आहे तो हरभरा सुद्धा असा उगवून आलाय। तर मी ह्या तणावर जर नियंत्रण करायचं असेल तर आपल्याला तणनाशक वापरावं लागेल आणि तणनाशक वापरायचा जो कालावधी तो तूर लागवड केल्यापासून 15 ते 25 दिवसाच्या दरम्यान चांगला असतो। म्हणजे तणाची जी पानाची अवस्था आहे ही 2 ते 4 पानावर असेल तर आपला रिझल्ट जो आहे तो 100% मिळतो। आता तुम्हाला मी 4 प्रकारची जे तुरीसाठी तणनाशक आहेत शिफारस ते तुम्हाला सांगणार, याच्यामुळे तुरीला कुठल्याही प्रकारचा जो आहे तो शॉक बसत नाही। आता आपण स्टेप बाय स्टेप बघूयात कोणतं औषध तुरीसाठी सगळ्यात चांगले। तर बघा मित्रांनो, तुरीसाठी सर्वात पहिला पर्याय जो आहे तो आदामा कंपनीचं इमेजाथायपर 10% असेल, म्हणजे वीट ब्लॉक। तुम्ही कुठल्याही कंपनीचं घ्या, हे बऱ्याच UPLचं सुद्धा भेटतं, क्रिस्टल कंपनीचं भेटतं, त्यानंतर ट्रॅक्टर बँडचं सिलेक्टर नावाने भेटेल आणि BSFचं परसूट नावाने भेटेल। 10% असेल, इमेजाथायपर 10% असेल, हाच घटक आपल्याला पाहिजे, मग तुम्ही कुठल्याही कंपनीचं घ्या। आता ह्या तणनाशकामुळे काय होणार आहे, तुमच्या तुरीमधील रुंद पानाचं आणि गवत वर्गीय तणावर चांगलं नियंत्रण करतं, पुन्हा तणाला सुद्धा उगवून देत नाही, म्हणजे काही प्रमाणामध्ये कंट्रोल सुद्धा करतं। तर आपल्याला वापरताना काय करायचं, ज्यावेळेस तूर 25 दिवसाची होऊन जाईल, म्हणजे तूर 15 ते 25 दिवसादरम्यान आपल्याला हे तणनाशकाची फवारणी घ्यायची आणि एका एकरसाठी याचं शिफारस प्रमाणे 400 ml लक्षात ठेवा आणि 15 लिटरच्या पंपासाठी आपल्याला वापरायचे फक्त 30 ml। सोयाबीनसाठी तुम्ही 40 ml वापरला असेल, पण तुरीसाठी फक्त 30 ml वापरायचे, जास्त प्रमाण वापरू नका। आणि एका एकरसाठी तुम्ही जास्तीत जास्त 400 ml जे आहे ते हे औषध वापरू शकतात। तर चार्जिंगच्या पंपात तुम्हाला प्रमाण सुद्धा सांगितलं। आता हे वापरताना आपल्याला काय काळजी घ्यायची, जमिनीमध्ये आपल्याला ज्यावेळेस पण तुम्ही तणनाशक फवारणी करणार आहे त्यावेळेस तणाची जी अवस्था ही 2 पानावर पाहिजे, म्हणजे अशी 2 पानावर ज्यावेळेस असेल तरच आपला रिझल्ट जो आहे तो चांगला मिळणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात पहिला आणि सुरक्षित पर्याय इमेजाथायपर 10% असेल हा आढळून येतो। मग तुमचं तुरीमध्ये सोयाबीन जरी असेल तरी सुद्धा हे औषध तुम्हाला जमणार आहे। आपल्याला कंपनीशी कधीही घेणं देणं नाही, तुम्ही कुठल्याही ब्रँडचं घ्या, घटक लक्षात राहून द्या, इमेजाथायपर 10% असेल। पहिलं औषध तुम्हाला मी सांगितलं, सगळ्यात चांगला आणि सुरक्षित पर्याय आणि शिफारस आहे। तुरीला कसल्याही प्रकारचा शॉक बसत नाही, झटका बसत नाही। जरी तुमची तूर 2-4 दिवस तुम्हाला पिवळी जरी दिसली असेल तरी ती 8 दिवसांनी पहिल्यासारखी हिरवेगार होऊन जाते। आता त्याच्यानंतर मित्रांनो, तुरीसाठी दुसरं जे तणनाशक आहे हे टर्गा सुपर आहे, म्हणजे याच्यामध्ये क्युझोलिफ इथिल 5% EC हा घटक आहे। हा फक्त गवत वर्गीय तणावर काम करतो, म्हणजे रुंद पानाचं तण जर असेल, म्हणजे असं हरभऱ्यासारखं जर तुम्हाला तण दिसलं तर ह्यानी मारणार नाही, पण गवतासारखं तण दिसलं, हराळ असेल, केना असेल किंवा लवाळा असेल, याच्यावर चांगल्या प्रमाणामध्ये नियंत्रण करतं। फक्त वापरताना आपल्याला काय करायचं, ज्यावेळेस तूर तुमची 15 ते 25 दिवसाची असेल त्या दरम्यान तुम्ही फवारणी घेतली, तणाची अवस्था 2 ते 4 पानावर असेल तर तुम्हाला चांगला नियंत्रण भेटेल आणि लवाळ्यावर काही प्रमाणामध्ये कंट्रोल करतं। जर बारीक लवाळा असेल तर चांगलं नियंत्रण करेल। 15 लिटरच्या पंपाला आपल्याला वापरायचं आहे 30 ml आणि एका एकरसाठी वापरायचं आपल्याला 400 ml। आता तुम्हाला मी किंमत सांगायची राहून गेली, इमेजाथायपर 10% असेल का हे आपल्याला भेटतं साधारण 1 लिटरचं 1000 रुपयाला भेटतं आणि मित्रांनो, टर्गा सुपर अर्धा लिटरचं 700 किंवा 800 रुपयाला बसतं। मला 800 रुपयाला बसलं होतं। तर किंमत मध्ये फरक असू शकतो मित्रांनो, कमी जास्त होऊ शकते, त्यामुळे किंमत सांगत नसतो मी, तरी पण बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आलं की किंमत सांगा। तुम्हाला किंमत मी पुन्हा एकदा सांगतो, इमेजाथायपर 10% असेल आपल्याला भेटतं 1000 रुपयाला 1 लिटरचं आणि टर्गा सुपर भेटतं आपल्याला अर्धा लिटरचं 800 रुपयाला। लक्षात ठेवा, टर्गा सुपर फक्त गवत वर्गीय तणावर काम करतं, रुंद पानाच्या तणावर अजिबात काम करत नाही। अशा प्रकारे तुम्ही नियोजन करू शकता। त्यानंतर मित्रांनो, दुसरा एक घटक आहे जो की गवत वर्गीय तणावरच काम करतात। टर्गा सुपर जरी तुम्हाला नाही भेटलं तर तुम्ही आदामा कंपनीचं इजिल हे नावाने भेटतं। याच्यामध्ये मित्रांनो, आदामा कंपनीचं इजिल याच्यामध्ये प्रोपिक्युझॉप 10% EC ह्या फॉर्मेशन मध्ये येतं, हे सुद्धा EC फॉर्मेशन मध्ये येतं। गवत वर्गीय तणावर दोन्ही प्रकारचे हे औषध काम करतात। लक्षात ठेवा, रुंद पाना तणावर हे काही काम करत नाही आदामा कंपनीचं इजिल। तुम्ही 15 लिटरच्या पंपाला 30 ml प्रमाणे फवारणी याची करू शकतात, एका एकरसाठी 400 ml जे आहे ते तुरीमध्ये औषध वापरू शकतात। आता कधी वापरायचं, ज्यावेळेस तुमची तूर 15 ते 25 दिवसादरम्यान असेल त्यावेळेस वापरायचं। तणाची अवस्था 2 ते 4 पानावरच पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला चांगला रिझल्ट मिळणार आहे। तर तिसऱ्या नंबरचं जे औषध आहे गवत वर्गीय तणावर ते आदामा कंपनीचं इजिल। तर मित्रांनो, तुरीसाठी 4 नंबरचं जे औषध आहे ते BSF कंपनीचं ODC, याच्यामध्ये
इमेझामॉक्स आणि इमेझाथायपर दोन्ही घटक आहेत 35-35% याच्यामुळे काय होतं, तुरीमधल्या रुंद पानाचं आणि गवतवर्गीय तणावर सगळ्यावर नियंत्रण होतं. फक्त याचा एक जरा प्रॉब्लेम काय की थोडा तुरीला जो आहे तो झटका देतो, शॉक बसतं. म्हणजे तुमची तूर 8 दिवसापर्यंत तुम्हाला पिवळी दिसेल, पुन्हा 15 दिवसांनी सुधरेल. पण मित्रांनो, हे शिफारस आहे का नाही हे तुमच्या रिस्कवर तुम्हाला अनुभवावर वापरावं लागेल. तूर सोयाबीन मध्ये याचा वापर बरेच शेतकरी करतात, त्यांना रिझल्ट चांगला येतो. पण तुम्हाला 4थ्या नंबरला याचा पर्याय ठेवू शकतात. जर खूपच जास्त तण असेल तर साधारण काय करा, तूर थोडीशी मोठी होऊन द्या. लहान तुरीच्या अवस्थेमध्ये याची फवारणी करू नका. 20 दिवसानंतर तुम्ही BSFचं ओडीसी फवारू शकतात. हेच तुम्हाला ॲग्रीस्टारच्या मॉडेसिटी ह्या नावाने सुद्धा मिळेल. तर वापरायचे किती, तर 15 लिटरच्या पंपाला तुम्हाला 4 ग्रॅम वापरायचे फक्त, आणि एका एकरसाठी तुम्ही 40 ग्रॅम फवारणी करू शकतात. तर अशा प्रकारे तुम्ही BSFचं ओडीसी आहे ते वापरू शकतात. आता मित्रांनो, BSFचं ओडीसी मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणलो की लेबल क्लेम नाही. एखाद्या वेळेस तुरीला झटका बसू शकतो, घाबरून जायचं काय कारण नाही. तूर तुमची पुन्हा हिरवीगार होते. आणि जर तुम्हाला वाटलं की खूपच शॉक बसला असेल, तुम्ही ते काय करायचं की ज्यावेळेस तणनाशकचा रिझल्ट होऊन जाईल 8 दिवसानंतर, त्यानंतर तुम्ही 19-19 किंवा अॅमिनो ऍसिड त्यामध्ये मिक्स करून फवारणी घेऊ शकता. तुमची तूर पहिल्यासारखी पुन्हा हिरवीगार होऊन जाईल. लक्षात ठेवा, जर खूपच कठीण तण असेल आणि जास्त तण असेल तरच तुम्ही BSFच्या ओडीसीचा वापर करा. बाकी तुम्हाला इमेझाथायपर 10% असेल, अतिशय सुरक्षित आहे आणि शिफारस आहे. तुम्हाला क्युझोलिफॉप इथिल मध्ये मी तुम्हाला टार्गा सुपर सुद्धा सांगितले गवतवर्गीय तणासाठी, आणि इजेल सुद्धा सांगितले गवतवर्गीय तणासाठी. तुम्ही हे दोन्ही प्रकारची जी औषधं हे गवतवर्गीय तणासाठी वापरू शकतात. आणि जर रुंद पानाचा आणि गवतवर्गीय दोन्ही प्रकारचे तण असेल तर तुम्ही फक्त BSFचं ओडीसी आणि इमेझाथायपर 10% असेल याचा वापर करू शकतात. तर मित्रांनो, असं नियोजन करायचंय. बाकी तणनाशक फवारणी करताना आपल्याला काळजी काय घ्यायची आता तुम्हाला सांगतो मी. काल जर पाऊस पडला असेल तुम्ही दुसऱ्या दिवशी फवारणी करा, म्हणजे जमिनीमध्ये ओल पाहिजे आपल्याला. 15 ते 25 दिवसाच्या दरम्यान ज्यावेळेस पण पाऊस होईल, ओल असेल चांगली, त्यावेळेस तुम्ही फवारणी घ्या. कोरड्या जमिनीवर तुम्ही फवारणी करताल तर आपल्या रिझल्ट येत नाही, तुरीला शॉक बसू शकतो आणि तण सुद्धा मरत नाही. तर असा आपल्याला फटका बसतो. त्यानंतर स्वच्छ पाणी वापरा. गढूळ पाणी जर वापरलं तर आपल्याला काय होतं, औषध जे येते हे न्यूट्रल होऊन जातात. तर असा आपल्याला फटका बसतो. त्यानंतर तणनाशक फवारणी करताना जे नोझल वापरतो ते फ्लॅट नोझल वापरा, म्हणून एक समान आपल्याला फवारणी ही आहे ती तुरीमध्ये होते. तर ह्या आपल्याला काळजी घ्यायच्यात मित्रांनो. याच्यामध्ये स्टिकर मिक्स करायचं नाही, म्हणजे या दोन्ही औषधामध्ये ऑलरेडी स्टिकर येतं, स्टिकर मिक्स करायची गरज नाही. बाकी तुम्ही टार्गा सुपर असेल इजिल याच्यासोबत तुम्ही स्टिकर मिक्स करू शकतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे नियोजन करून तुरीमध्ये तुम्ही याचे तणाचं नियंत्रण चांगल्या प्रकारे करू शकतात. मित्रांनो, तणनाशक फवारणी करताना काही तणनाशके खरंच महागडे आहेत. आता हे BSFचं ओडीसी मित्रांनो हे अतिशय महाग औषध आहे. त्यानंतर इमेझाथायपर 10% असेल, क्युझाफॉल म्हणजे टार्गा सुपर असेल किंवा इजिल असेल, तर तुम्हाला जर याच्यामध्ये बचत करायची असेल तर तुम्हाला उपाय सांगतो. त्या जे तणनाशक आपण फवारणी करण्यासाठी पंप वापरतो त्याला पुढे एखादं टोपण भेटतं, ते हुड भेटतं. ते हुड लावून तुम्ही जर फवारणी केली तर तुमच्या जिथं एकरला 4 पंप लागायचे तिथं तुम्ही 1.5 एकर सुद्धा फवारणी करू शकतात. म्हणजे तुमच्या औषधामध्ये बचत होईल. कमी औषधामध्ये तुम्ही जास्त एकरचं रान जे आहे ते कव्हर करू शकतात. प्रमाण मात्र तुम्हाला तेवढंच ठेवायचंय. फक्त तुरीच्या आजूबाजूला फवार, तुरीला शॉक बसणार नाही आणि आपल्याला पंप सुद्धा आपल्याला जास्त एकरला वापरता येतील. तर असं नियोजन करून तुम्ही औषधामध्ये पैशांमध्ये बचत करू शकतात. मित्रांनो, ज्यांना तुरीमध्ये अधिक उत्पादन काढायचे मार्गदर्शन पाहिजे अशासाठी आपण खाली मार्गदर्शन सेवेसाठी नंबर उपलब्ध केलेला आहे. तुम्ही या नंबरवर मला संपर्क करू शकतात. तर मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटले असेल तर लाईक शेअर करा आणि ॲग्री सरकार चॅनल अशा शेतीविषयक माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.